फक्त म्युझिकवरनं काय-काय बोलले. अनफॉर्च्युनेटली ते रेकॉर्ड झालं नाहीये. खरं रेकॉर्ड व्हायला हवं होतं. कारण विविध प्रकार त्या ध्यानामध्ये सुद्धा ठेवलेत. नुसतीच ती लिफ्ट एक्सरसाइज करण्यापेक्षा. तर चला सगळ्यांना नमस्ते. आपला आज 15वा दिवस आहे मला असं वाटतं आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र. आता आपण या कोर्समध्ये जे शिकत आहोत, त्या कोर्सचं नावच आहे आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 असे भाग 4 आहेत. भाग 1 जो आहे तो क्षणाक्षणाला आपल्यामुळे बदलणारे आयुष्य. आपण आणि आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्याला काही प्रवास करायचा असतो. हे शरीर जरी सोडलं तरी प्रवास हा चालूच राहतो. त्यावेळेला सुद्धा हे शास्त्र उपयोगी येणार आहे. मग फक्त आपण आणि आपण जे काही करू शकतो, ते म्हणजे भाग 1. दुसरं कोणी नसू देत आपल्याला. आपण आता एकदा या कोर्समधनं शिकलो, आपण सराव केला, नाही केला, नंतर केला, तरी सुद्धा हे आपल्या प्रत्येक क्षणाला, सगळ्या गोष्टींसाठी. असं काही नाहीये, की ह्याच्यासाठी हे लागू पडत नाही. तुम्ही मला प्रश्न विचारा, "मॅडम हे कसं करू? ते कसं करू?" हे कसं काय होईल या शास्त्राने? तर सगळं होणार आहे. मेल्यानंतरचा प्रवास सुद्धा होणार आहे. इव्हन ब्रह्मांड सुद्धा याच शास्त्राने क्रिएट होतं. कालच्या ध्यानाची ठीक आहे, छान. मग ती टाका जरा मला पर्सनलवर. मला आता टाकून द्या पर्सनल. आपण आज जरा थोडा वेगळा ऑब्जेक्टिव्ह ठेवलाय मी बघू. तुम्ही टाकून द्या. तर यामध्ये मग तुम्ही ध्यान करत नव्हता काय सुषमा मॅडम? असं करू नका. तर हां, मी सांगतेय, हे शास्त्र, आयुष्य बदलाचं शास्त्र म्हटलंय जे आपल्यावरच आहे. भाग 2 काय आहे? वेगळ्या वस्तूंवर, की चला पिरॅमिड, पिरॅमिड कॅप आजच ऑर्डर देऊन 20 ऑर्डर देऊन घेतल्या. तिथे कुरिअरनी मागवून. असा पिरॅमिड वापरू शकतो आपण, क्रिस्टल वापरू शकतो. पण ते वापरताना सगळ्या काळजी आणि आपण परत त्याला कशी ऊर्जा दिली, तर ते आपल्याला मिळणार आहे. ते सगळं आपण घेतो बाह्य गोष्टी, भाग 2 मध्ये. आणि मग आपला ऑरा क्लीन्स कसा करायचा बाह्य गोष्टींनी, ते पण त्याच्यात बघतो. भाग 3 मध्ये काही मला आठवत नाही, क्रिस्टल किंवा काय आहे बघू, कॉम्बिनेशन असेल. भाग 4 मध्ये तर पृथ्वीच सगळी बदलतीये. मग त्या पृथ्वी बदलामुळं आपल्याला आता काय-काय बदलायच्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आणि आपण त्या कशा पृथ्वीच्या असेन्शननुसार, पृथ्वीच्या प्रगतीनुसार आपण आपलं आयुष्य बदलून घेतो, ते आहे. आता मी तुम्हाला जे थोडं सांगतेय, ते भाग 4चं सुद्धा थोडं कॉम्बिनेशन देतेय. कारण महत्वाचं आहे ना, आता ऊर्जा सुरू झाली आहे, पृथ्वी बदलतीये, तर त्याचाही लाभ घेतला पाहिजे. का बरं ते कॉम्बिनेशन दिलं? का तर याच्यात जुने साधक आहे, ज्यांनी 2 वेळा केला, 3 वेळा केला, खूप सराव करून घेतलेला आहे या कोर्सचा. खूप म्हणजे खूप वेड्यासारखा. काही 4 आठवडे हे केला, काही 1 आठवडा केला, 2 आठवडे केला आणि ताबलून घेतलेला आहे. आता यामध्ये या लोकांसाठी एक उच्च अवस्था ठेवलेली आहे, की एक एक आपल्या 3 वर्षामध्ये ज्या 3 मोठ्या गोष्टी घडवायच्यात, त्यात एक अशी गोष्ट घडवायची आहे, की आपली आध्यात्मिक प्रगती. आता आपल्या आध्यात्मिक प्रगतीला का ठेवलंय? का तर हा कोर्सच लॉन्च होताना तसा झाला. मला काही कल्पना नाही. मग ते शिवाचं चित्र मी काढू शकले नाही. मग स्मिता मॅडम काही म्हटल्या आणि मग मी म्हटलं, "हो बाई, काही आध्यात्मिकच प्रयोजन आहे या कोर्सचं." आणि मग नंतर मला उलगडा येत गेला आणि मग लक्षात आलं, की आता हा जो कोर्स आपण करतोय, जे जुने लोकं आहेत, जे त्यांनी केलेलं आहे माझ्याबरोबर सतत प्रवास केलेला आहे. सगळे कोर्स त्यांनी केलेले आहेत. त्या लोकांकडनं आपल्याला एक ब्रह्मांडात क्रिएशन करायचंय हे मला कळून चुकलं, की आपलं हे सुद्धा प्रयोजन आहे. म्हणून ऊर्जेने हा कोर्स परत लादला. ॲक्चुअली मला 21 दिवसाचं म्हणजे खूप अवघड जाते. तुम्हाला काय सांगू मी, मला झोपच येत नाहीये 1:30-2 पर्यंत. माझं सगळं डिस्टर्ब झालंय. कारण मला रात्री काम करायची सवय नाहीये. आणि मग आता उशीर झाल्यामुळे झोप येत नाहीये आणि मी काय करत बसतीये, माझं डायट होत नाहीये, मी सकाळी उशिरा उठतीये. सगळंच डिस्टर्ब झालंय आणि मला या वेळेला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. कारण मी आज सकाळच्या कार्यक्रमात एक डायलॉग मारला, रोग का उत्पन्न होतात? तर आपण जसं सोल प्रोग्रामपासून आपण डिटॅच व्हायला लागतो, जरा बाजूला फेकतो, की मग ते होतं. होतं. तो पण एक कारण असेल. अजून दुसरी कारण आता असेन्शननुसार सुद्धा चाललेली आहेत. आपल्याला काय दुखतंय, काय खुपतंय, अवयवांमध्ये काय होतंय, हे सुद्धा जे हायर ऊर्जा येतायत. बघा ना, आज सूर्याची ऊर्जा केवढी जास्त होती. या हायर ऊर्जेने पर्टिक्युलरली स्पॉन्डायलिटिस आणि सर्व्हिकल
हा जो एरिया आहे तिथे असेन्शनमुळे काम होतच आहे. पण मी काय ते तुम्हाला सांगत नाही बसले. पण आहे ते. का तर एवढ्या भरपूर ऊर्जा येतायत आणि इथे बसतायत मग काही ठराविक गोष्टीत, की जिथे आपले म्हणजे प्रोग्राम्स आहेत साठलेले ते डिलीट करायचेत. आपले जंक डीएनए ॲक्टिव्हेट करायचे. त्या जंक डीएनए ॲक्चुअली आपण सेलमध्ये डीएनएमध्ये मेमरीज साठवून आलोय आपल्या सगळ्या प्रवासाच्या. त्या मेमरीजला जागृत करायचे. कारण आपण विसरून गेलो, की आपण हे क्षणात निर्माण करू शकतो. आपण पाहिलं की मटेरियल निर्माण करू शकतो. आपण पाहिलं की बाण निर्माण करू शकतो रामाच्या सारखा वगैरे. आता सगळ्यांचे शोल्डर पेन आणि हे सगळं त्याला ते कारण नाही लावायचे म्हणून मी सांगत नव्हते. कारण प्रत्येक गोष्ट ती असेन्शनसाठी असते असं काही नाही. आपल्याला थोडंसं हे करावं लागतं. इव्हॅल्युएशन प्रत्येक वेळेला मनन चिंतन आतमध्ये गेलं पाहिजे आणि आपलं लर्निंग आपण शोधलं पाहिजे. की जसं मी आता यामुळं नूतन मॅडम म्हणत होत्या, "मी हीलिंग देते." नको म्हटलं. मला जरा शोधू देत माझं काय आहे ते. मग मी प्राणिक हीलिंग शिकले. त्याच्यानुसार मला काही ॲडव्हान्स गोष्टी कळल्या. आता प्राणिक हीलिंग काही करणार नाही आपल्या टेक्निकच्या पुढे हे सुद्धा कळलं. पण तिथे रंगांची जोड आहे. ॲडव्हान्स प्राणिक हीलिंगचा एक दिवस झाला. तिथे कळलं, की रंगच वापरायचे तिथे. आपल्या या सायन्सला कोणी चॅलेंज देऊ शकणार नाही जगाच्या पाठीवर. कोणी तुम्ही मला सांगा. एखादा व्हिडिओ टाका. मग मी तुम्हाला सांगेल हेच कसं आहे सगळं. तिथे प्राणिक हिलिंगला सुद्धा हेच वापरलंय. ते केव्हाच्या जुन्या सगळ्या गोष्टी झाल्या. रेकी सगळं खाली गेलंय. प्राणिक हिलिंग खाली गेलंय. हे सगळं उच्च आहे आपण जे शिकतोय ते. शिवसर्वोदय शास्त्र ग्रेड ते तर अतिउच्च आहे. त्याला पण ते थोडंसं अवघड जातं ना शब्दांमध्ये. आता जिथे श्वासाची महतीच कळत नाही तिथे शास्त्र. ते तर ऊर्जा सायन्सच आहे सगळं शिवसर्वोदय आणि इतकं म्हणजे आत्ता जे मी तुम्हाला सांगतेय ना ही टेक्निक वगैरे, तुम्हाला एक उदाहरण सांगते आता शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणेच. थोडा हा पॉइंट कव्हर होऊ द्या. म्हणजे सगळीकडे शिवसर्वोदय शास्त्रच कसं आहे ते तुम्हाला कळेल. भले ऊर्जा ही लेटेस्ट सायन्स आहे, एनर्जी हिलिंग आहे. आज कोणत्याही एनर्जी हिलरकडे जा, जगात जा, असा कॅन्सर काढून टाकतात असं. भले सिटिंग जास्त लागतील. हे काय झालंय, हे काय झालंय, सगळं बदलल ते. कसलं तुमचे सर्जरी करायची, हो, बदलला चेहरा. फेशियल सुद्धा आलेत. एनर्जी फेशियल्स आले. कोणाकोणाला माहितीये सांगा? एनर्जी फेशियल्स आले. मी काल तुम्हाला त्या मशीनचं उदाहरण दिलं. माझी फ्रिक्वेन्सी बदलायची. आता चक्रांच्या ऊर्जा आहेत आपल्या. रूट चक्र. कशाला मी ध्यान करत बसू? चला माझ्या पेंडंटमध्ये रूट चक्राची एनर्जी झाली. माझं रूट चक्राची फ्रिक्वेन्सी गाठली मी. आपण बघितलं रोगांच्या सुद्धा फ्रिक्वेन्सी तुम्हाला दाखवलं सगळं. पण त्याचं पण सगळं ओपन करून दाखवलं मी भांडं. की तिथे सुद्धा ते म्हणतायत, तुमचा विश्वास असेल तर होणार, नाही तर होणार नाही. दुसरं वाक्य कार्मिक नसेल, तुमचं कार्मिक झालेलं असेल तर होणार. प्राणिक हिलिंगला सुद्धा तसंच म्हणतात. हे शेवटी, शेवटी हेच आपण शिकतोय ते किती अद्भुत आहे, किती महत्व आहे. त्याच्यापुढे काही नाहीच आहे. तुमच्या मशीन लाखोच्या उपयोगी होणार नाहीयेत. तुमचं पेंडंट हजारोचं किती हजाराचं उपयोगी होणार नाहीये. पण का तर विश्वासच नाही. म्हणून तर आपण हे शिकतोय, की विश्वासाचं काय महत्व आहे. मग माझा विश्वासच बदलायचा कसा? आपण हे शिकतोय. विश्वास कुठं दडलेला आहे? विश्वास बदलणं इतकं सोपं आहे का? मग विश्वास कसा बदलायचा हे आपण शिकतोय. एनर्जी कशी बदलायची हे आपण शिकतो. कशाला तो पेंडंट लागेल? त्या पेंडंटला प्रोग्रामच नसेल एखाद्या फ्रिक्वेन्सीचा. त्या मशीनला एखाद्या रोगाचं लिहिलेलंच नसेल. आता नवीन रोग आलेत. तेच लिहिलेलं नसेल, तर कुठून मी त्याला हीलिंग करून कुठं ते प्रोग्राम लावू? आणि कुठं त्या मशीन समोर सारखं बसू. कितीतरी सेटिंग घ्याव्या लागतात. ध्यानात होतंय की सगळं नकळत, न विचार करता, न डोकं लावता काही नाही. आणि ही जी सुपरफास्ट टेक्निक आहे व्हिज्युअलायझेशन एव्हरीथिंग. कारण आइन्स्टाईनने म्हटलं इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. इमॅजिनेशन मी तर म्हणते गोळ्या घ्यायच्या. चला एनर्जीची गोळी, चला फ्रिक्वेन्सी व्हिज्युअलायझेशनची गोळी. तसंच डिझाइन केलाय हा कार्यक्रम. तर ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे सायन्स जे सांगितलंय ते मी आध्यात्मिकला सुद्धा मला कळलं, की हे जे आपण जुने लोकं करणार आहोत, पेरणार आहोत, त्यामुळे एक शिफ्ट होणार आहे चेतनेमध्ये ब्रह्मांडाच्या आणि खूप सुंदर काम होणार आहे. म्हणजे जेवढं वाटत नाहीये ना, तेवढं आपण हाय्यर आहोत. काही जोडलेले लोकं तिथे ओळखत नाहीयेत स्वतःला. पण त्यांचे सोल प्रोग्राम आहे म्हणून आपण एकत्र काम करतोय. आपण आत्ताच काम करतोय असं नाही. खूप पूर्वी आपण काम केलेलं आहे. आता जसं बुद्ध पौर्णिमेचं आलं, की जे बुद्ध पौर्णिमेला येतो बुद्ध एक दिवस अलीकडे पलीकडे काय म्हणतात ते ब्लेसिंग्स देऊन जातो. म्हणून बुद्ध पौर्णिमेला सुद्धा आपण हेच काम तिथनं पिरॅमिडमधनं करणार आणि किती लोकांनी दिली नावं पटापटा. आता मी घेणार नाहीये, फुल झाल्यात जागा. आता मी नाही म्हणतीये लोकांना.
पण हे सुद्धा सगळं लिखित नाही का, विधी लिखित आहे तेच घडते, करून घेते. नाहीतर कुठे मी कार्यक्रम काही घेणार होते. अचानकच ते 3 दिवसाचे प्रोग्राम लॉन्च झाले. तर हे अजेंडा आहे. बुद्ध पौर्णिमेला सुद्धा आपण जे करणार आहोत ते. मोठे, मोठे, मोठे प्लॅन्स आपले घडत आहेत. आता हे तुम्हाला कळतील नंतर किती दिव्य कामगिरी आपली होतीये. तर काल मी एक वाक्य म्हटले ते मला आठवण करा, ते पण महत्वाचं आहे. जे अमृता मॅडमनी ट्राय केला थोडा, हर्षा मॅडमना सांगायचंय. त्याच्या आधी मी थोडंसं एक सांगते, ते तुम्ही लिहून घ्या. काल मी काही प्रश्न विचारले होते. तर आपण हे जे व्हिज्युअलायझेशन टेक्निक करतोय, त्याच्यामध्ये मी एक सांगितले, की लिफ्टची एक्सरसाइज करतो. आता लिफ्टची एक्सरसाइज कशासाठी करायची? ते पहिल्यांदा जाणून घ्या. आपल्याला मेंदूच्या सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीमध्येच आपल्या काही गोष्टी करता येतात. जोपर्यंत आपल्याला सबकॉन्शियस मध्ये जाता येत नाही, तोवर आयुष्यात काही घडत नाही. म्हणजे हे रोगाचं जे मशीनचं वाक्य आलं, की तुमचा विश्वास नाही तर काही होणार नाही. तसं रोगाचं सुद्धा सबकॉन्शियस पडलेलं असतं, की मला हा रोग आहे. आणि कुठलेही रोग आपण सोडत नसतो. आपल्याला सोडायचे नसतात. ही फॅक्ट आहे. लिहून घ्या. आपण जसं दारुड्या माणसाला दारू सोडायची नसते. त्याची ती प्रेयसी असते, प्रेयसी. त्याला कळतं आपण पिलं की तो व्यथित होतो, चिंतित होतो आणि नको वाटतं त्याला, स्वतःलाच कोसतो. पण जर आपण नकळत औषधं लिहिली, आता कॉलेजमधल्या 2 पीयूची मी सोडले, ते अजूनही मला म्हणतात. आता हे सगळं काउन्सिलिंग करून माहिती आहे आता माझ्याशी सगळे फ्रीली बोलतात, की आम्हाला वाटतं सोडायचं पण नाही. असं पण आहे, काही लोकं सक्सेस पण नाही झाले. काही लोकं सक्सेस पण झाले. ते कसे सक्सेस झाले? याच टेक्निकनी सक्सेस होतात. कारण सबकॉन्शियसला पेरलेलं असतं, की मी हे कमी केलं तर मला त्रास होणार आहे. हा माझा रोग आहे. त्याला कवटाळून आपण घेतलेलं असतं. भले आपल्याला किती वाटू देत, नाही मला हा रोग आहे, मला रोग आहे, मला ह्याच्यातनं रिकव्हर व्हायचंय. भले डॉक्टर फिरत बसतो, हे असतं, असं काही नसतं. सत्य काहीच नाहीये. सत्य ही नुसती वन फिरणं असतं. मी तुम्हाला परवाच सांगितलं. जेव्हा आपण कष्ट करतो, फेऱ्या घालतो, पैसे घालवतो, होम-हवन करतो, काही लर्निंग घेतो, आपलं ज्ञान मिळवतो, काही कष्ट घेतो, त्यावेळेला तो रोग निघून जातो. भले ग्रहांनी निघून जाईल किंवा भले पैसे घालवल्याने निघून जाईल किंवा भलं आपण काही विचार केला, काय केलं त्याने निघून जाईल. पण हे जोवर होत नाही, तोवर जात नाही. का? तर हाच तर प्रोग्राम आहे आपल्या रोगांचा. रोग म्हणजे रोगच नाही धरायचे. आता इथे सगळं धरायचं. रिलेशनशिप धरायची, पैसा नाहीये ते धरायचं, अ, ह्यांच्याशी भांडणं होतायत, हा त्रास देतोय, हा छळतोय. सगळंच आलं इथे. रोग एक उदाहरण घेतलंय मी. सगळ्याच गोष्टी आपल्याला ज्या आयुष्यात नकोयत त्या. तर हा आपण प्रोग्राम घेऊन आलोय. मग आता हा प्रोग्राम कुठं असतो? तर सगळ्या सबकॉन्शियसमध्ये असतो. चक्रांमध्ये स्टोअर्ड आहे. ही जी चक्र आहेत आपली चक्र, तीच ब्रह्मांडाची चक्र आहेत. लक्षात घ्या, वाक्य लिहून घ्या. फार महत्वाची आहेत. आपली चक्र ब्रह्मांडाच्या चक्राला जेव्हा अलाईन होईल, तेव्हा आपण ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी सेल्फ रिअलायझेशन आपल्याला होणार. सगळं येऊन जाऊन त्या चक्रांशीच आहे. आपले आणि ब्रह्मांडाचे, आपले आणि ब्रह्मांडाचे. इथे जो फरक झालाय, शिफ्टिंग झालंय, तोच आणायचा आहे. बस दुसरं काहीच नाही काम चाललेलं. तर हे सगळं चक्रांमध्ये स्टोअर्ड आहे. म्हणजे सेल अन् सेलमध्ये स्टोअर्ड आहे. का बरं? तर आपण वेगळे जन्म काढलेत. मग वेगळा जन्म काय हा शरीर घेऊन काढला का? मंगलदेन होती का मागच्या जन्मात? नाही. पण चक्र तर ते होते, सोल तर तो होता. सगळा प्रोग्राम इथे साठवलाय त्या लॉकेटमध्ये. फ्रिक्वेन्सीच्या लॉकेटमध्ये. त्या फ्रिक्वेन्सी घेऊन आलो, रूपचक्राची ती घेऊन आलो, सगळ्याची ती घेऊन आलो. काय लर्निंग आहे ते सगळं त्याच्यात आहे. काही ज्ञान आहे ते सगळं त्याच्यात आहे. काही भोग आहेत, काही रोग आहेत, सगळं त्यात टाकत चाललोय आपण आयुष्यात सुद्धा. मग एखादी गोष्ट सबकॉन्शियसला आपल्या नकळत पडते. केव्हा नकळत पडते? फार महत्वाची वाक्य आहेत. उलटी वाक्य आहेत. आता उलटं शिकवतीये. सबकॉन्शियस बदलायचं कसं शिकवलं, पण सबकॉन्शियस तयार कसं होतं हे सांगते. सगळंच मीन्स तेच आहे. फक्त उलटं लावायचं. जेव्हा आपण एखादा विचार वारंवार करतो, वारंवार त्या रिपिटेशन्स, सुरुवात होती विचारांनी. मग विचार. एकच विचार सारखं ती वाईट, ती वाईट, ती वाईट, ती वाईट. पडलं सबकॉन्शियसला. आता ती वाईट हे एक्झाम्पल झालं. रोग घ्या, पैसा घ्या, काही. पैसा कमी, पैसा कमी, पैसा कमी, पैसा कमी, पैसा नाही, पैसा नाही. मला इंग्लिश येत नाही, मला कॉन्फिडन्स नाही, मला भीती आहे, माझा रोग आहे. काही आता हे काही तुमचं, माझं असं नाही मला म्हणायचं. उदाहरणं दिल्याशिवाय पटत नाही. माझंही तेच आणि तुमचंही तेच.
पण हे सत्य पटत गेलं, की हळू बदल होतात. एकदम ड्रास्टिक नाही बदल होत. मग माझा रिलेशन नाही, माझा नवरा नाही, माझी जाऊ नाही, माझा पैसा नाही, माझा बंगला नाही, मला गाडी नाही, मला कॉन्फिडन्स नाही, मी एकटीने बोलू मी घशातनं बोलू शकत नाही, मला व्यक्त होता येत नाही. मला व्यक्त व्हायचंच नाहीये, मला आवडतच नाही, सारांश लेखन नाही करणार मी, मी नाही बोलणार, काहीच नाही. हे जोवर तेच आयुष्यात राहतंय, तोच पॅटर्न झाला की सबकॉन्शियसमध्ये पडलं. एकदा का सबकॉन्शियसमध्ये एखादी गोष्ट पडली, तर ब्रह्मदेव सुद्धा काही करू शकणार नाही. कोणीही हजारो करोडो रुपये घाला, हजारो करोडो रुपये मिळवा, काहीच बंगला नाही म्हणजे नाहीच होणार. पैसेवाले नाहीत का? कुठं काय मग अडकतच, कुठं पुढेच जात नाही. कित्येक आपले साधक आता नाहीयेत. आले होते शिवसरोदयला. एवढा मोठा कोटीचा जागा घेतलाय मस्त आमच्या तिकडे हडपसरला. पण नाही होते कारण शेजार-पाजारचे बांधून देत नाही. अजून एक व्यक्ती आहे आपल्या ह्याच्यात. नाही बांधून देत शेजार-पाजार. त्यांना होऊन नाही द्यायचं. हेच पडलंय सबकॉन्शियसला. जोवर ते सबकॉन्शियस मधनं जाणार नाही, ती दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी केलंय, करणी केली, आम्हाला बांधून देत नाही, अमकं-ढमकं फलाना. सबकॉन्शियसला टाकलंय. काहीच होत नाही. पैसे आहेत, जागा आहे, सगळं आहे. काही लोकांनी तर बांधून राहायला जात नाहीये. कितीतरी इथे निलिमा मॅडमना माहिती असेल, इथे एवढं मोठीच्या मोठी राजवाड्यासारखी बिल्डिंग्ज आहे. त्या दिवशी आमचे गुरुजी सांगत होते. काही नाही तिथं ते कोण आहे भूत-प्रेत काय आत्महत्या केलं ते कोणालाच येऊन देत नाही. तशीच पडली आहे ती मोठीच्या मोठी बिल्डिंग. ते फॅक्ट पण आहेत, त्या ऊर्जा पण आहेत. हे सबकॉन्शियस. मग या सबकॉन्शियसमध्ये पडलं तर आपला रोगही जात नाही. कारण त्याला आपला प्रोग्राम पण आहेत. 2-3 कारण आहेत. आपण प्रोग्राम घेऊन आलोय, की माझं लर्निंग झालं पाहिजे. माझं दुःख मला शिकवलं पाहिजे. 4 माणसं मी ओळखायची कशी? माझा रोग मी दूर कसा करायचा? की हे डॉक्टर मला फसवतायत आणि तुम्ही बघा आपण आता शिकत चाललोय ना, की हे निलिमा मॅडम म्हणतात, आपण शिकत चाललोय ना, किती डॉक्टर पैसे उकळतात, किती कोण काय उकळतं आणि कधी डोकं उघडणार आहे? फर्स्ट लाईट करू का हो मॅडम? मॅडम चक्रा हिलिंग करू का हो? मला विचारतात, "मॅडम जाऊ का हो ते हे करायला?" काय म्हणतात सोल हे आकाशिक रेकॉर्ड्स लर्निंग असतं हे पैसे घालवण्याचं लर्निंग आणि एवढं करून काही होत नाहीये. मग कशाने झालं? कशामुळे झाले? विचार केला तर. मला कशामुळे अनुभव पडला? हा होत नाही, जनरली होत नाही. आपण सोडून देतो. मी गृहांचं वास्तुशांती केली, मी ग्रहांची शांती केली म्हणून झालं. तसं काही नसतं. ग्रहांची शांती केली म्हणून नसतं होत. एकत्रित सगळं असतं. ते लर्निंग पूर्ण झालं की आपोआप होतं. तर हे सगळं आपण कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेलो असतो रोगांचा आपल्या शिकण्यासाठी. कारण आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला कळायचंय कशामुळं काय होतं. म्हणून हे असतं. दुसरी गोष्ट कशी असते, की आपल्याला नको असतं रोग गेलेला. रोग म्हणजे सगळंच बरं का, म्हणजे ती व्यक्ती चांगली, आपल्याशी चांगली संबंध झालेले आपल्याला नको असते. नवरा असो नाही तर कोणी असो. कारण जेव्हा चेंज व्हायला लागतो ना, तेव्हा आपल्याला अनइझी होतो. आपल्या शरीरातल्या सेल अन् सेलला अनइझी होतं. काहीतरी नवीन असतं, आपल्याला नको असतं, ब्रेनला नको असतं, सेलला नको असतं, आपल्याला स्वतःला नको असतं, काहीच नको. कारण तेच आपल्याला सवय असते. म्हणून ती व्यक्ती चांगली वागलेली पण आपल्याला नको असते. ही फॅक्ट आहे लक्षात घ्या. कारण बदल हा कोणालाच आवडत नाही. म्हणूनही मग ते होऊ शकत नाही. कारण आपल्यालाच आवडत नसतं. हे डोकावलं पाहिजे. नक्की आपल्याला बदलायचंय. मग आता हे सगळं झालं, तर बदलायचं कसं? तर तेच तर सगळं चाललंय. बदलायचंय सबकॉन्शियसनीच बदलता येतं. का बरं? का तर सगळा कंट्रोल हा आयुष्याचा 5% माझा हा मेंदू घेतोय. जागृत मेंदू घेतोय. जो तर्क-वितर्क करतोय, जो बुद्धी किंवा काय म्हणतो आपण अवेअरनेसमध्ये आहे, तो 5% कंट्रोल घेतो. म्हणजे मी ज्योतिषाकडे गेले काय आणि मी औषधं खाल्ली काय, मी ऑपरेशन केले काय, हे सगळं जागृत मन करतंय. 5% कंट्रोल आहे त्याचा. मग किती आपण उपाय-तापाय करतो. नाही आपल्यावर काही फरक पडत ना रिलेशनशिपचा, ना नवऱ्याचा, ना काय घटस्फोटाला आलंय, ना काही दारू सुटतीये, काहीच नाही होत. कारण आपल्यालाच ते हवंय ना. त्या व्यक्तीने घेणं आपल्यालाच हवंय. कारण आपण सुद्धा म्हणतो, "तो पितो, तो पितो, ती पिते." ती पण प्यायला लागली आता. कितीतरी बायका पितात. मला यूएसएला वाईट टाकलं होतं आमच्या टीमनी. मंगल खूप ऑर्थोडॉक्स आहे, काही घेत नाही म्हणून. माझी व्हॅल्यू आहे ती. तिथे सगळ्या घेत होत्या, मी एकटी सोडून. तर हे तुम्हाला माहितीच आहे.
आणि माझे मिस्टरही कधी एका थेंबला हात लावत नाहीत. सगळ्या मित्रांनी त्यांना पार्ट्या-बिर्ट्या सगळं काही प्रिन्सिपल्स आपले व्हॅल्यू आपण सोडायचे नसतात. हे बोथ वे असतं. बोथ व्यक्तींवर अवलंबून असतं. एकट्या नवऱ्यावर नसतं ते. हे पहिल्यांदा मनात ठेवा. हे स्त्रीच सगळी घडवते. स्त्रीचं सृजन क्षमता असते. स्त्रीच त्या नवऱ्याला तयार करते. भला तो एकदा पिणारा असेल, भले त्याने एकदा परत स्त्रीच खतपाणी, खतपाणी पोषण स्त्रीच करते. माझ्याकडं असं, माझ्याकडं असं, माझ्याकडं असं, तुम्ही असं वाढत, वाढत, वाढत जातं. तुमचं काय, माझं काय. आपण एखाद्या गोष्टीला तोच तो विचार केला, की ती व्यक्ती तशीच वागणार आहे. मग इथे आपण काय शिकतोय? इथे आपण वेगळं शिकतोय. वेगळं म्हणजे काय? विचारांना पहिल्यांदा बदलायचं. आपला विचार बदलायचा नाही ती खूप छान झाली. काय मॅजिक डोक्यात नाही लढवायचं. का तर सगळं आयुष्याचा कंट्रोल म्हणजे 95% हा आपला सबकॉन्शियस मेंदू करतो. 95% माझ्या आयुष्याचं. का? मग तिथे काय आहे असं सबकॉन्शियसमध्ये? पहिला विश्वास आहे, विश्वास. विश्वास बदलणं एवढं सोपं आहे का? किती वेळा तुम्हाला टाहो फोडतीये, "अरे नाही संसाराची वेळ. अरे चालली पृथ्वी दुसरीकडे." विश्वास बसलाय का? विश्वास बसला तर आचरणात येतंय का? मी सांगतेय सारांश लेखन लिहा. काल किती लोकांनी लगेच माझं ऐकून लिहिलं. धन्यवाद त्यांना, सलाम त्यांना, की काहीतरी मी इथे बोलले आणि तुम्ही लगेच दाखवलं. बाकीचे गेले झोपून. काय उपयोग नाही. दगड आहेत दगड ते. काहीच उपयोग नाही. 5 मिनिटं त्यांना झोपायचे काढताना आले. मग इथे माझा विश्वास बसतोय का? अरे लिहायला सांगितलंय मॅडमनी, अरे लिहायला सांगितलंय. त्या लिखाणाशिवाय पडणार आहे का हो सबकॉन्शियसला? नाहीच पडणार ना. नाहीच. सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सांगतेय, की जसं विचार पहिला, लिखाण केलं तर रूटमध्ये जाणार आहे. नाहीतर नाही तो विचार वरवरच राहणार डुबकाळ्या मारत समुद्रावर. मग तो चेतन, कॉन्शियस, जागृत मन डुबकाळ्या मारतोय. पण मी लिहिलं तर हळू त्या पाण्याच्या खाली जाणार. जिथे एवढा मोठा हिमनग आहे. त्याला मला पोहोचायचंच नाही. मी गेले झोपून असं. मग इथे पहिलं सबकॉन्शियसला जायचंय, तर विचार बदलायचाय रिपीटेड. म्हणून ते सारांश लेखन सांगितले. आता श्रद्धा मॅडमनी प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतेय मी. त्यांना चित्र बघता येत नाहीये. मग दुसरा मार्ग आहे का? मग हे सगळं बोलून झालंय तेच रिपीट करतेय. पहिली पायरी त्या समुद्राच्या तळाला गाठायची, विचार बदलायचा आहे. मग आयुष्यात काय-काय बदल हवेत? तर आयुष्यात बदल हवे असू देत, नको असू देत, उत्तम माझं राणीसारखं आयुष्य चाललंय. सगळं मला हवं ते मिळालेलं आहे. तरी हे करायचंच आहे. का हे करायचंच आहे? तर आत्ताचं आयुष्य छान चाललंय. उद्या काय माहिती काय होणार आहे? उद्या कुठलाही क्षण येऊ शकतो. काहीही होऊ शकतं. भलं काही मी उद्याचाही पॉझिटिव्ह विचारच करतीये. पण या ब्रह्मांडासाठी मला बदलायचंय ना. माझ्या एका विचार बदलल्याने ब्रह्मांड बदलणार आहे. हाच एक तुम्हाला क्वेशन दिला डिस्कशनला. अमृता मॅडमना आणि हर्षा मॅडमना. हा कसा होतो? हा विचार कुठेही मांडलेला नाही, की मी विचार बदलते आणि ब्रह्मांड बदलते. हां, असं आहे की ब्रह्मांडात जे चाललंय ते आपल्याला येतं, शिरतं. आपण काही बदलावं लागतं. पण उलटा पण आला मला इन्स्टिंक्ट्सनी आला, की आपण हे सगळं करतोय, आपण ब्रह्मांड बदलवतोय. म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण ब्रह्मांडाची बदलवतोय. एका विचाराने आपल्या. इतकं महान कार्य चाललंय ते. मग आता विचार बदलायचा. मग विचार बदलून नुसतं होणार आहे का? मग आयुष्यात घ्यायचंय ना. आता एक उदाहरण मला आज फोनवर आलं, की मला इंग्लिश शिकायचं. म्हटलं का? तुम्हाला सांगितले पहिल्यांदा का प्रश्न विचारा. तुम्ही विचारतच नाही. मग का विचारल्यावर मग उत्तर आलं, की मला इंग्लिशमधनं काही समजा आता कोर्स घ्यायचे, फॉरेनला ट्रॅव्हल करता आलं पाहिजे. ते उदाहरण घेऊ. आता इंग्लिश शिकायचं तर का उत्तर हे आलं. तर मी म्हटलं, "कशाला मग फॉरेनला ट्रॅव्हल करायचं, इंग्लिश काही शिकायची गरज नाहीये. त्याला किती महिने लागणार, त्याला किती वर्ष आपलं आहे ना टेक्निक आहे. बोटं जुळवली, फॉरेनचा ट्रॅव्हल झाला." एक उदाहरण देते मी. यूकेला चालली होती. तुम्हाला माहिती आहे माझी माय मॅनिफेस्टेशन स्टोरी बघा ते व्हिडिओ आहे. त्याच्यात सगळं आहे कारण मला एवढं आठवत नाही. यूकेला चालले होते. मला एकटीने प्रवास झेपत नव्हता फॉरेनचा-बिरेनचा.
मग मी ते म्हटलं नाही मला हे सगळं जमवायचंय. यूकेला नाही, यूएसएचं सांगते, यूएसएच्या ट्रॅव्हलचं. तर यूएसएला जाताना चायनाला माझा हॉल्ट होता 6-7 तास. आणि मला ते चायना म्हणजे थोडंसं आपलं हे जे असतं ना फ्लाइटचं बदलायचं ना, जे काय असतात फ्लाइट बदलायची, मग त्या वेगळ्या ह्याला जायचं, प्लॅटफॉर्मला काही आहेत बोर्डिंग नंबर्स लिहायला त्याला आणि आपण दिल्लीला बघतो